काल जी चुकीची गोष्ट झाली ती प्रशासनाच्या मी निदर्शनास आणून दिली। त्याच्यानंतर माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं मी काल रात्री 1:30 वाजेपर्यंत केलं। त्याच्यानंतर बदलापूरचे गज्जल साहेब यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली का तुम्ही आंदोलन करू नका। आम्ही रात्रीच 1:30 वाजता पोलीस स्टेशनला पत्र देऊन आंदोलन करणार होतो, पण गज्जल साहेब यांच्या अंडरमध्ये राऊंडिंगचा हे असल्यामुळे त्यांनी आम्हाला बघितलं आणि ते बोलले काय चालू आहे, तर ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। तर त्यांना ती चुकीची गोष्ट पटली आणि त्यांनी त्वरित अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदारांना फोन केला आणि सांगितलं का सदर हे चुकीचं वाटतंय मला आणि त्यांच्या मागण्या पण रास्त आहेत, त्याच्यामुळे तुम्ही JCP आणि जी गाडी आहे त्या गाडीवाल्यांच्या चाव्या घ्या, तुमच्या अंडरमध्ये ठेवा आणि जोपर्यंत ते खरं आहे का खोटं आहे प्रूफ होत नाही तोपर्यंत त्या गाड्या तिथून हलून देऊ नका। मग त्यांच्या शब्दाला मान ठेवून आम्ही रात्री 1:30 वाजता घरी गेलो आणि आज पुन्हा सकाळी आलो तर त्यांचं चुकीच्या पद्धतीने मनमानी कारभार चालू होता। मग पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला आज पत्र दिलं, नगरपालिकेला पत्र दिलं का सदर हे चुकीचं काम चालू आहे। चांगले सिमेंटचे रस्ते खोदून जी झाडं लावतायत ती चुकीची आहे। आमचा पर्यावरणाला वृक्षारोपणाला कोणत्याही पद्धतीला विरोध नाही, पण आज अंबरनाथ शहरातला एक चांगला रस्ता जो जाणून बुजून कुठल्या तरी राजकारण्याच्या काय बोलतो त्या हव्यासापोटी किंवा चुकीच्या विजनपोटी तो निदर्शनास आमच्या दिसतोय, म्हणून आम्हाला त्यांचा विरोध आहे। आणि आम्ही आज पुन्हा सकाळी पत्र दिले का जोपर्यंत हे काम बंद होत नाही आणि जो चुकीचा ठेकेदार कोण नेमलेला आहे वर्क ऑर्डर नसताना किंवा ज्या राजकारणाच्या हव्यासापोटी केलाय त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणाला बसणार नाही। जर आता वृक्षारोपणाचा प्रयत्न झाला तर आपली काय भूमिका असणार? आम्ही खड्ड्यात बसू। आम्ही काल त्यांना JCP खाली झोपून ट्रक खाली झोपून रस्ता रोखून आमचे जे डेमो होतं ते दाखवले। अजून पण त्यांना जर त्यांची इज्जत घालून घ्यायची तर ह्याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे खूप टेक्नॉलॉजी आहेत आमच्या राजसाहेबांच्या। आमच्याकडे डेमो असे आहेत ना का त्यांना दाखवू, मग त्यांना खरोखर विकास करायचा आहे का शहराचा भागाच करायचा आहे की त्यांचं नाव करायचं आहे आम्ही दाखवून देऊ त्यांना। साधी सोपी गोष्ट आहे, आज पर्यावरणाचा चांगला दिवस आहे, झाडं लावलीच पाहिजे किंवा झाडांशिवाय आपल्याला आजच्या तारखेला पर्याय नाही, पण ती कुठं लावली पाहिजेत हे पण नियोजन त्या माणसाकडे पाहिजे का ते झाड जगलं पाहिजे। नुसतं आजचा दिवस पर्यावरणाचा म्हणून ते झाड लावणं हे असं नाही झालं पाहिजे। आज माझी आई वारली, माझ्या आईच्या वारल्यानंतर मी स्वतः पर्यावरण प्रेमी आहे, मी स्वतः प्लॅन्ट तयार करतो घरात आणि नगरपालिकेला मी 200 झाडं गिफ्ट दिली, कारण माझ्याकडे झाडं जास्त होती, मला पाणी घालायला जमत नव्हतं। मग ती जेवढी चांगली झाडं जगलेली मरू नये म्हणून मी 200 झाडं नगरपालिकेला गिफ्ट दिली। त्याच्यामुळं पर्यावरण प्रेमी त्यांच्यापेक्षा 10 पटीने मी आहे, पण ते झाड एक दिवस आपण त्याला पाणी घातलं नाही तर त्याचे हाल काय होतात जो करतो ना त्यालाच माहिती असतात त्या गोष्टी। आज ही जी लोक आहेत ना ही झाडं लावून जाणारी होती पण ते झाड जगवणारी नव्हती आणि ते चुकीच्या ठिकाणी लागलेलं झाड होतं, ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतो। प्रशासनाला तेच सांगेल का या अशा चुकीच्या गोष्टी तुम्ही करू नका आणि आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका। अंबरनाथ शहरातले तज्ञ लोक घ्या, कुठं झाड लावलं पाहिजे, कुठं रस्ता झाला पाहिजे, कुठं हॉस्पिटल झाले पाहिजे, कुठं कुठं काय काय सुविधा झाल्या पाहिजेत, हे तुमचे इंजिनियर आहेत, तरी अशा गोष्टी का चुकीच्या होतात त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा। का ते इंजिनियर बसवलेत का कुठले, म्हणजे त्यांच्याकडे का कुठल्या कॅटेगरीचे इंजिनियर बसवलेत हेच मला समजत नाही। आता हा चांगला एवढा रस्ता तोडून यांना काय मिळणार आहे मला तेच समजत नाही।